महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्यावरच्या सगळ्या आरोपांचं खंडन केलंय। आपल्या बचावासाठी आपण समर्थ असल्याचा दावाही त्यांनी केलाय। पाहुयात काय म्हणतायत पंकजा मुंडे। 206 कोटींचा हा घोटाळा नव्हे, ही खरेदी आहे असं स्पष्टीकरण देत महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। आपल्या सोबत आहे स्वतः पंकजाताई पत्रकार परिषदेमध्ये फुल बॅटिंग केली, आपण सगळ्या प्रश्नांना आरोपांना उत्तरं दिली, प्रत्येक आरोपाचं खंडन केलं। मी नुसतं आरोपांना उत्तर आणि खंडन केलं नाही तर मी त्याचे दाखले सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहेत। मला वाटतं एखाद्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये समोर मीडियाच्या येऊन प्रत्येक आरोपाचं खंडन पुराव्यासकट करणं ही पण तेवढीच मोठी गोष्ट आहे, तेही अप्रिशिएट झालं पाहिजे। मी प्रत्येक आरोपाचं खंडन करून त्याच्या संदर्भातला पुरावा दिला आहे। बिनबुडाचे आरोप आहेत। मी तुम्हाला सांगितलं की ते जगद्गुरूच्या बाबतीत त्यांनी आरोप केलता की मी कॉन्ट्रॅक्टरला चेक दिलाय, त्याचा मी पुरावा चेकनिशी दाखवलेला आहे। आणि असे बाकीचे आरोप हे असेच प्रकारचे आहेत, त्याचेही मी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। माझ्या पद्धतीने आणि माझ्या लेवलवर मी माझ्या सगळ्या भूमिका स्पष्टपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुमच्या माध्यमातून मांडल्या। नक्कीच दोन मुद्दे, एक चिक्केच्या अनुषंगानं आणि स्टील ताटच्या अनुषंगानं सुद्धा आपण कबुली सुद्धा दिली की जर काही अनियमितता किंवा सदोष चिक्केचे जर काही नमुने असतील तर त्याची तपासणी सुद्धा करू आणि या संदर्भामध्ये चौकशी करू। हो, मी तसं केलंय ऑलरेडी। मी तशी स्टेप घेतली। अहमदनगरच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षांनी कंप्लेंट केली होती, त्याच्यावर लगेच मी कारवाई केलेली आहे आणि तसं कुठे आढळल्यास नक्की त्याच्यावर कारवाई करू। पण त्याचे क्वालिटीचे 3 ठिकाणी तपासणी आम्ही करूनच हा निर्णय घेतोय। 3 ठिकाणचे लॅब रिपोर्ट माझ्याकडे आहेत। त्यामुळे त्याशी खेळण्यासाठी मी असे पावलं कधीच उचलणार नाही, उलट त्यांना तोंडात घास जावा याच्यासाठी मी बोल्ड डिसिजन। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची आता पत्रकार परिषद सुरू आहे तुमच्या पत्रकार परिषदेनंतर, आणि त्यांनी ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचे राजीनामे होत नाही तोपर्यंत आम्ही अधिवेशनाचं कामकाज सुरू होऊ देणार नाही, पहिल्या दिवसापासूनच सभागृह बंद पाडू। ठीक आहे, त्यांनी तशी भूमिका घेतली, त्याच्यावर माझे पक्षाचे नेते काय भूमिका जाहीर करायची ते करतील। पंकजाताई, या पत्रकार परिषदेनंतर प्रसारमाध्यमांमध्ये खूप मोठा एक मुद्दा उपस्थित होतोय। सुधीर मुनगंटीवार यांच्या दिनक्रमामध्ये आज अधिकृत जो कार्यक्रम पत्रिका असते मंत्र्यांची, त्याच्यामध्ये आपल्या सह्याद्री अतिथीगृहावर ते पत्रकार परिषदेला येणार होते असे मेसेज सुद्धा आले होते। मात्र काल ज्या पद्धतीनं तावडेंच्या समर्थनार्थ एक भाजप ब्रिगेड उतरली होती, पण पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ असं राज्य सरकारमधले मंत्री दिसले नाहीत। शेवटी आले प्रकाश मेहता, ते सुद्धा मुंडे समर्थक आहेत। स्वतः पंकजाताई समर्थ आहेत या सगळ्या गोष्टींना फेस करायला? ठीक आहे, मी स्वतः समर्थ असल्यामुळे त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल म्हणून ते आले नाहीत। पण माझा जो विषय हाताळला गेला तो मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ते इथे होते तेव्हा त्यांनी स्वतः मीडियासमोर त्याच्याबद्दल शहानिशा म्हणजे बोललेली आहेत। आणि त्याच्यामुळे आज मुख्यमंत्री नसल्यामुळे विनोदजींचा जेव्हा विषय आला तेव्हा सरकारचा प्रवक्ता म्हणून सुधीर भाऊंनी त्याच्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं हे त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलंय। त्यामुळे माझ्या विषय माझा जुना झालेला आहे, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी टिप्पणी केलेली आहे, मुख्यमंत्री बोललेले आहेत, त्याच्यामुळे बाकीच्या नेत्यांनी बोलायचं उचित नसेल समजलं।